हॅलो नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्पिंग मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया आमच्याकडे जीपीजी ड्रायगनचे बॉक्स जर असेल तर त्या बॉक्सचे सेटअप आम्हाला कशा प्रकारे करायचे आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघूया. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा आमच्यासोबत अशी घटना घडते की आम्ही जीपीजी ड्रायगनचे बॉक्स घेऊन येतो आणि आमच्याकडे त्याचे सेटअप कसे करायचे हे आम्हाला माहीत नसते. तर फ्रेंड्स, अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकतर खूप परेशानसुद्धा होऊन जातो किंवा अडचणीत येऊन जातो आणि नंतरच आम्हाला या बॉक्सचे जर सेटअप करायचे असतील तर एखाद्या एक्सपर्ट माणसाकडे जावं लागेल, आम्हाला एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडे जावे लागेल व त्यांना काही पैसे देऊन आमच्या बॉक्सचे सेटअप करावे लागते. तर फ्रेंड्स, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांना एकतर पैसेसुद्धा द्यावे लागतात आणि आमचे महत्त्वपूर्ण टाईमाचे सुद्धा नुकसान करून घ्यावे लागते. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया की आमच्या जीपीजी ड्रायगनचे सेटअप कशा प्रकारे करायचे आहे. तर चला फ्रेंड्स, आजच्या टॉपिककडे जाऊया. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्पिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्पिंग मराठी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेले नाहीत तर आपण इथे बघू शकता एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण इथून आमच्या व तुमच्या ऑल हेल्पिंग मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती घेऊ शकता. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्या व तुमच्या ऑल हेल्पिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप व्हिडिओज आहे आणि इथून आपण बरीच काही माहिती घेऊ शकता. तर फ्रेंड्स, लगेच सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आपल्या जीपीजी ड्रॅगन बॉक्स सेटअपकडे जाऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्याकडे एक जीपीजी ड्रॅगनचे इथे सेटअप आहे. इथे आपण बघू शकता 3.5चे इथे आमच्याकडे सेटअप आहे आणि हे बघा जीपीजी ड्रॅगन फिल्म फ्लेवर, म्हणजेच आम्हाला इथे बॉक्स अपग्रेड करायचा आहे अगोदर आणि नंतर सेटअप करायचे आहे. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता जीप फाईल आहे. तर आपण या जीप फाईलला इथे एक वेळ एक्स्ट्रॅक्ट करून टाकूया. फ्रेंड्स, आम्ही इथे एक्स्ट्रॅक्ट नाही केले तरीही आम्ही इथे सेटअप करू शकतो, पण आमच्याकडे इथे जीप ओपनर इथे आम्हाला इथे अवेलेबल लागेल. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ इथे एक्स्ट्रॅक्ट करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्ही इथे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे आमचे फोल्डर इथे ओपन झालेले आहे आणि हे बघा आमची फाईल इथे पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट होत आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे बॉक्सचे ड्रायव्हर्स आहेत आणि हे बघा ड्रायव्हरसुद्धा आहे आणि हे आमच्या ड्रॅगनचे जे सिम्बॉल आहे म्हणजे सेटअप आहे ते ॲप्लिकेशन आहे त्यांची, ते ॲप्लिकेशनसुद्धा इथे एक्स्ट्रॅक्ट होत आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे पूर्णपणे सेटअप जे आहे आमचे बॉक्सचे ड्रायव्हर वगैरे जे आहे आम्हाला इथे आमच्या सी फ्रॉन्टवर वगैरे कुठे इन्स्टॉल करण्याची गरज नाही. हे जे सेटअप आहे आम्ही इथे कुठेही यूज करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे जीपीजी ड्रॅगनचे बॉक्सचे जे सेटअप आहे पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट झालेले आहे. फ्रेंड्स, आम्हाला याचे ड्रायव्हर इथे इन्स्टॉल करावे लागतील. तर चला आपण इथे बघू शकता LP2303चे ड्रायव्हर्स आहेत. तर आपण या ड्रायव्हरला एक वेळ इन्स्टॉल करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे सेटअप होत आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा मला इथं विचारत आहे की हे जे ड्रायव्हर्स आहेत आपल्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी आहेत तर तुम्हाला रीइन्स्टॉल करायचे आहे किंवा अपग्रेड करायचे आहे किंवा अनइन्स्टॉल करायचं आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे रीइन्स्टॉल करूया आणि तुमच्या CPUमध्ये जर हे ड्रायव्हर नसतील तर तुम्हाला विचारणार नाही आणि डायरेक्टच नेक्स्ट करायचे आहे तुम्हाला. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ इथे नेक्स्ट करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे बॉक्सचे जे ड्रायव्हर आहे पूर्णपणे इन्स्टॉल झालेले आहे आणि हे बघा आम्हाला इथे काही अटी व नियम आहे त्यांच्या किंवा आम्हाला हे सांगत आहेत की तुमचं कम्प्युटर इथे रिस्टार्ट करायचे आहे किंवा नाही. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा तुम्हाला जर तुमचे कम्प्युटर रिस्टार्ट करायचे असतील तर आपण इथे एस करून फिनिश करू शकता. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे कम्प्युटर रिस्टार्ट नको आहे तर आपण इथे नो करूया. आय विल रिस्टार्ट माय कम्प्युटर लेटर. ओके. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता हेच ड्रायव्हर आहेत आमच्याकडे. आपण पुन्हा एक वेळ या ड्रायव्हरला सुद्धा इथून इन्स्टॉल करून टाकूया. पुन्हा आम्हाला तोच प्रश्न विचारत आहे. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे जर हे ड्रायव्हर असतील किंवा नसतील तर तुम्ही येथे नेक्स्ट करून इन्स्टॉल करू शकता आणि मला इथे विचारत आहे मॉडिफाईन करायचे आहे किंवा रिपेअर करायचे आहे किंवा रिमूव्ह करायचे. तर फ्रेंड्स, मी इथे एक वेळ कॅन्सल करून टाकतो आणि तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता.
फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे पूर्णपणे सेटअप आलेले आहे आणि ड्रायव्हर सुद्धा आलेले आहे। तर फ्रेंड्स हे बघा आमच्याकडे इथे फिल्म फ्लेवर आहे, तर आपण याला एक वेळ अपग्रेड करून टाकूया आपल्या बॉक्सला। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे JPG ड्रॅगनचे 1.65 हा जो ड्रॅगन अपडेटर आहे या बॉक्सला आम्हाला इथे अपडेट करायचे आहे। तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ आपल्या बॉक्सला इथे कनेक्ट करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या बॉक्सचे ड्रायव्हर इथे स्कॅन करत आहे। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्ही इथे बॉक्स कनेक्ट केलेला आहे आणि हे बघा स्कॅन टू पोर्ट, आपण एक वेळ आपला पोर्टला स्कॅन करून टाकूया आणि हे बघा आम्हाला इथे दाखवत आहे कॉम पोर्ट 1 आहे, 3 आहे, 9 आहे, 11 आहे आणि 21 आहे। तर फ्रेंड्स आपण इथे अपग्रेड बॉक्स, तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता हा बटन आहे आमच्याकडे अपग्रेड बॉक्स, या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमचा बॉक्स आहे तो अपग्रेड होत आहे। बघू शकता फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला इथे मेसेज आलेला आहे बॉक्स अपडेट सक्सेसफुल। तर फ्रेंड्स आमचा जो बॉक्स आहे इथे पूर्णपणे अपडेट झालेला आहे। तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्हाला इथे सेटअप करायचे आहे आणि हे बघा आमचा बॉक्स इथे अपडेट झालेला आहे, म्हणजेच आमचा बॉक्स आता इथे कम्प्लिटली चालू झालेला आहे। तर फ्रेंड्स आपण इथे एक वेळ याला क्लोज करून टाकूया आणि हे बघा फ्रेंड्स आपण इथे बघू शकता जसे की आम्ही इथे अगोदर ड्रॅगन V3.52C हे सेटअप एक्सट्रॅक्ट केले होते आणि हे बघा ड्रॅगन आपण इथे ओपन करून टाकूया JPG ड्रॅगनला। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमचा बॉक्स इथे ओपन झालेला आहे आणि हे बघा USB मोडमध्ये आहे, तर आपण इथे USB ला सिलेक्ट करूया। नंतरच फ्रेंड्स हे बघा कनेक्टचे ऑप्शन आहे आमच्याकडे, तर आपण एक वेळ कनेक्ट या बटनवर एक वेळ क्लिक करून बघूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमचा बॉक्स इथे पूर्णपणे कनेक्ट झालेला आहे आणि हे बघा हे आमच्या बॉक्सचे सिरियल नंबर आहे येथे आणि हे बघा बॉक्स फिल्म प्लेवर व्हर्जन आहे। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या बॉक्सचे व्हर्जन आहे इथे 1.65, जिथे आम्ही अपडेट केला होता बॉक्स आम्ही ज्या फाईल्सवर त्या फाईलचे व्हर्जन आहे आणि हे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह इन्फॉर्मेशन्स आहेत आणि आम्ही इथे ऑनलाईन सुद्धा बॉक्स सर्व्हरवर कनेक्ट करू शकतो। नंतरच फ्रेंड्स तुम्हाला जर सॉफ्टवेअर मारायचे असतील कुठल्या मोबाईलला तर हे बघा सर्वसाधारण मोबाईलकरिता MTK फाईल्स आहेत, इथे आम्ही कनेक्ट करू शकतो कुठलाही मोबाईल आणि हे बघा आम्हाला इथे सांगत आहे प्लीज होल्ड द पॉवर की। आम्ही जर मोबाईलचे बटन जर इथे होल्ड करून ठेवले तर आम्हाला इथे काही हा मोबाईल इथे रीड करेल आणि नंतरच आम्हाला जर फ्लॅश करायचं असेल तर हे बघा इथे फॉर्मॅटचे बटन आहे, रीड फ्लॅश आहे, आम्ही त्या मोबाईलचे फ्लॅश फाईल सुद्धा इथे रीड करून इथे ठेवू शकतो। म्हणजे एखादा त्याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम असेल तर आम्ही या फाईलने त्याला तिथे कॉपी करून ठेवू शकतो। म्हणजेच आम्ही एखादी नवीन फाईल जर चढवली, आम्ही एखादी नवीन फाईल जर त्याच्यामध्ये कॉपी केली तर तो मोबाईल जर डेट झाला तर आम्ही इथून या फाईल मार्फत पुन्हा त्याच ठिकाणी त्या मोबाईलला पोहोचू शकतो, म्हणजे तेथूनच चालू करू शकतो। नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे दोन ऑप्शन आहेत, आम्ही एकतर मोबाईलला USB मध्ये सुद्धा फ्लॅश करू शकतो। नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे USB मोड आहे आणि कॉम पोर्ट। आमच्याकडे जर मोबाईल USB मोडमध्ये जर कनेक्ट करायचा असेल तर मोबाईल USB मोडमध्ये सुद्धा आम्ही इथून कनेक्ट करू शकतो। नंतरच फ्रेंड्स इथे बघू शकता स्पीड ड्रॉप, काही मोबाईल स्पीड ड्रॉपमध्ये कनेक्ट होतात तर आम्ही इथून सुद्धा कनेक्ट करू शकतो। M-Star आहे, M-Star मधून सुद्धा आम्ही इथे कनेक्ट करू शकतो। नंतर नोकिया मोबाईल्स आहेत, नोकिया मोबाईल सुद्धा आम्ही इथून फ्लॅश करू शकतो। तर फ्रेंड्स इथे बरेचसे फ्लॅश टूल्स आहेत, आम्ही इथून मोबाईल फ्लॅश करू शकतो। नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा अँड्रॉइड मोबाईल करिता सुद्धा आहे, हे बघा चेक अँड कनेक्ट, अँड्रॉइड मोबाईल सुद्धा आम्ही इथून कनेक्ट करू शकतो। रिस्टार्ट, रिकवर,
बरेचसे ऑप्शन्स आहेत आमच्याकडे आणि आम्ही त्या मोबाईलचे पॅटर्न लॉकसुद्धा काढू शकतो. म्हणजेच आम्हाला पॅटर्न लॉक जर काढायचे असतील तर आमच्याकडे ADB ड्रायव्हर्स असणे आवश्यक आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही इथून फ्लॅश करू शकतो मोबाईल. फ्रेंड्स आपण इथे बघा फ्रॉम आहे, इथून आम्ही मोबाईल हे जे फ्रेंड्स आपण इथे बघू शकता फ्रॉममधून आम्ही या वेबसाईटवर जाऊन या मोबाईलचे लेटेस्ट अपडेट असतील किंवा या बॉक्सचे लेटेस्ट अपडेट असतील किंवा इथे लेटेस्ट फाईल्स असतील ते आम्हाला इथून डाउनलोड करायला मिळतील. फ्रेंड्स आपण इथून सुद्धा यूज करू शकता. तर फ्रेंड्स तुम्हाला कुठल्या GPG ड्रायगनचे सेटअप जर करायचे असतील तर अशा प्रकारे करू शकता. फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर फ्रेंड्स प्लीज आपण सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण की आम्ही आपल्याकरता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती घेऊनच येतो, तेही आपल्या मराठी भाषेमध्ये. तर फ्रेंड्स आपण सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.